आणि आत्ताच एक बातमी नवी मुंबईमधून येते। खारघरच्या शिल्पा चौकामध्ये डीएनएचे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांना अज्ञातांनी मारहाण केल्याचं कळतंय। मारहाणीचं कारण कळू शकलेलं नाहीये। कारचं टायर पंक्चर झालेलं होतं आणि पंक्चरवाला ते शोधत होते। त्यावेळी 3 ते 4 अज्ञात त्या ठिकाणी आले आणि त्यांनी हॉकी स्टिकने त्यांना बेदम मारहाण केली आहे। विनायक पाटील आमचे प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। विनायक, सूर्यवंशी यांची प्रकृती कशी आहे आणि पोलिसांचा तपास कुठपर्यंत आलाय? दुपारची ही घटना आहे। खारघर शिल्प चौकामध्ये ही घडलेली होती। सूर्यवंशी आपल्या सुधीर सूर्यवंशी आहेत, जे वरिष्ठ पत्रकार आहेत डीएनएचे, आपल्या मित्रासोबत इथं आले होते आपल्या कामासाठी। मात्र जेव्हा ते काम करून निघाले तेव्हा त्यांच्या जी गाडी होती 4 व्हीलर, त्याच्या मागचे 2 टायर पंक्चर असल्याचं दिसून आलं। त्यांना पहिल्यांदा असं वाटलं की ही गाडी पंक्चर आहे, मात्र नंतर त्यांनी पंक्चरवाल्याला शोधण्याचा प्रयत्न केला असता मागून 4-5 लोक आहेत, ती बाईकवरून आले आणि त्यांनी उतरून आहे ते सुधीर सूर्यवंशी यांना हॉकी स्टिक्स आणि इतर साहित्याने मारलेलं आहे। जेणे जो मार आहे तो बेदम मारहाण त्यांना लागलेला आहे। पायावरती हॉकी स्टिक्स मारलेले आहेत, हातावरती लागलेले आहेत। त्यामुळे सुधीर सूर्यवंशी यांची फ्रॅक्चर सुद्धा झालेला आहे पायाला। सध्या ते आहे ती मेडिसिटी हॉस्पिटल खारघर या ठिकाणी ऍडमिट करण्यात आलेला आहे। त्यांना सध्या उपचार सुरू आहेत। मात्र या संदर्भात जो हल्ला करण्यात आलेला आहे, जे 4-5 तरुण आले होते, ते त्यांनी का हल्ला केला याबाबत मात्र अधिकृतरित्या समोर आलेलं नाहीये। पण सध्या जे आपण पाहिलं तर त्यांची प्रकृती आहे थोडीशी गंभीर आहे, कारण त्यांना हॉकी स्टिक आणि इतर साहित्याने त्यांना संपूर्ण आहे तो शरीरावरती मारहाण करण्यात आलेली आहे। विनायक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।